नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा, इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्त हो, मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या चॅनलवरती श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले वेगवेगळे अनुभव सांगत असते. कधी दैवी चमत्कार मी तुम्हाला आपल्या या चॅनलवर दाखवत असते. मात्र आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका स्वामीसेविकरी ताईंच्या घरी घडलेली ही सर्वात मोठी दैवी साक्षात्काराची प्रचिती आज त्यांच्याच शब्दात सांगणार आहे. आपली कुलदेवी, आपली लक्ष्मी माता ही किती जागृत असते. आपल्या कुलाचं ती कसं संरक्षण करणारी असते, तसेच आपल्या भक्तांच्या पाठीशी किती ठाम असते हे सिद्ध करणारा आणि दैवी तत्वाची प्रचिती आणणारा, प्रत्येकाच्या काळजाला लागणारा हा सर्वात सुंदर अनुभव मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फक्त तत्पूर्वी जे कोणी स्वामी भक्त आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचं सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचेल. तर पुढील संपूर्ण घटना ही या ताईंच्या शब्दात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मी सौ अन्वी अभिजित गोखले, मी पुण्यातून आहे. या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माझ्या घरात घडलेला हा साक्षात्कार मी आज सर्वांना सांगत आहे. खरं तर माझा कधीच दैवी साक्षात्कारावर विश्वास नव्हता. मी दैववादी असण्यापेक्षाही मी जास्त वास्तववादी होते. देवघरात दिवा लावणे, उदबत्ती लावणे, सणासुदीला देवांची सेवा करणे, बस या व्यतिरिक्त खूप जास्त असं काही माझ्याकडनं होत नव्हतं. खरं तर मी BHMS डॉक्टर आणि माझे मिस्टर हे MBBS डॉक्टर. आम्ही दोघेही डॉक्टर असल्याने आम्ही जास्तीत जास्त हे प्रॅक्टिकल होतो. मागे काही वर्षांपूर्वी कोविडचा काळ आला आणि त्याच दरम्यान हा कोरोना आमच्या घरात घुसला. मी, माझे मिस्टर दोघेही डॉक्टर असल्याने सगळ्यात पहिली लागण ही माझ्या मिस्टरांना झाली आणि ती कोविडची त्यांना 3rd स्टेज होती. खरं तर प्रत्येकाला आश्चर्य वाटेल, मात्र ते आणि मी, आम्ही दोघेही डॉक्टर असून आम्हाला काहीच करता येत नव्हते. कुठलाच उपचार त्यांच्यावरती काम करत नव्हता. कुठलीच मेडिसिन त्यांना साथ देत नव्हती. ते ज्या हॉस्पिटलला कार्यरत होते तिथे अजून 4 डॉक्टरांना देखील कोविड झालं होतं आणि त्यापैकी 3 डॉक्टर हे अगदी 15 दिवसांच्या आत ऑफ झाले होते. माझ्या मिस्टरांचीही काहीच गॅरंटी नव्हती. त्यांची परिस्थिती मी माझ्या डोळ्यांनी बघत होती. त्यावेळेस आमच्या लग्नाला फक्त 4 वर्ष झाले होते. खरं तर पुण्यात आम्ही दोघे आणि आमचं गाव सोलापूर. आमची संपूर्ण फॅमिली ही सोलापूरला राहते. माझ्या नंदेला हे सगळं माहिती झालं आणि तिने मला कुलदेवीला साकडं घालायला सांगितलं. माझे मिस्टर देखील सोलापूरमध्ये गव्हर्मेंट न्यायालयामध्ये लॉयर आहे. मात्र ती कुलदेवीची खूप मोठी भक्त आहे आणि तिचा खूप विश्वास. त्यावेळेस तिने मला सांगितलं, कुलदेवी ही कुलाचं रक्षण करणारी असते. आता आपली कुलदेवीच आपल्या दादाला वाचवेल, यातून बाहेर काढेल. मी इकडे शक्य तितकी उपासना करते, मात्र तू देखील कुलदेवीची उपासना सुरू कर, असं तिने मला सांगितलं. कारण मेडिसिन रिस्पॉन्स देत नव्हते, कुठलेच उपचार काम करत नव्हते.
त्यामुळे मीही नंदेचं ऐकलं आणि मी कुलदेवीच्या सेवेला सुरुवात केली. आमची कुलदेवी म्हणजे तुळजाभवानी माता. मी मार्केटमधून एक फोटो आणला आणि तो फोटो देवघरात ठेवून मी जीवाच्या आकांताने तिला आवाज देत होती. माझ्या पतीच्या आयुष्याची तिच्याकडे मी भीक मागत होती. आणि त्याचवेळी माझ्या नंदेच्या सांगण्यावरून मी स्वामी सेवेतही आली आणि तिथून माझी स्वामी सेवा आणि कुलदेवीची सेवा ही सुरू झाली. छोटे मोठे अनुभव यायला लागले. जशी मी उपासना करायला लागले, उपासना वाढवत गेले. माझ्या पतीच्या प्रगतीमध्ये सुधारणा होऊ लागली. माझे पती हे हळूहळू रिकवर होऊ लागले आणि दैवी चमत्कारासारखा त्यावेळीस माझे पती हे वाचले. अक्षरशः त्यांच्या गेलेले ते प्राण हे पुन्हा परत आले. तिथून मी दररोज कुलदेवीची स्वामींची उपासना करते. आता नवरात्रीत मी घटांचे म्हणजे कुलदेवीचे उपवास धरले होते. इच्छा फक्त एकच होती की देवीने माझ्या घरी साक्षात्कार करावा. देवीचा नेहमीच वास हा माझ्या घरामध्ये असावा. देवी शक्तीची अनुभूती देवीने कधीतरी माझ्या घरात द्यावी. 9 दिवस निघून गेले. मी उपवास केले. सेवा छान झाली. सगळं छान झालं. पण असं झालं की या नवरात्रीत मला अनुभव किंवा देवीची काही प्रचितीच आली नाही. त्यामुळे माझं मन आतून थोडं नाराज झालं. माझी सेवा कुठेतरी कमी पडल्यासारखं मला वाटू लागलं. त्यानंतर दसरा झाला आणि आता कोजागिरी होती. खरं तर प्रत्येक पौर्णिमेला मी क्लिनिकला सुट्टी घ्यायची. त्या दिवशी मी घरामध्ये सत्यनारायण, दुर्गा सप्तशती पारायण, कुंकू अर्चन आणि फुलवातीची सेवा करायची. त्या दिवशीही सकाळपासून अगदी संध्याकाळपर्यंत मी नित्यनियमाने ह्या सर्व सेवा केल्या. त्या दिवशी माझ्या घरामध्ये हॉलमध्ये एक खूप मोठा कुलदेवीचा फोटो आहे आणि तो फोटो मी स्वच्छ पुसून काढला. त्या फोटोला पांढऱ्या मोगऱ्याच्या फुलांचा छान हार लावला आणि त्या फोटोच्याच समोर मी बाकीच्या पूजाही मांडल्या. अगदी सायंकाळचे 7 वाजले असतील आणि माझ्या सेवा ह्या सुरूच होत्या. रात्री दूध आटवण्याचा कार्यक्रम होता. आमच्या बिल्डिंगमध्ये आम्ही सगळ्यांनीच आपण आज कोजागिरी निमित्त दूध आटून काहीतरी करू, म्हणजे कोजागिरी सेलिब्रेट करू असं ठरवलं. आणि मग मी लगबगीने आवरत घेतलं. सगळं आवरून झालं. त्यानंतर 10:15 वाजले असतील. दूध आटवण्यासाठी बाजूचे शेजारीही जमा झाले. आम्ही दूध आटवलं. सगळ्यात पहिले थोडं दूध आपण आपल्या कुलदेवीसमोर ठेवू, कारण मी काही गोड आणलं किंवा काही गोड बनवलं तर मी सगळ्यात पहिले देवीच्या स्वामींच्या समोर ते ठेवत असे आणि मग त्यानंतर मी ते ग्रहण करत असे. याच विचाराने मी त्या देवीच्या फोटोजवळ गेले आणि जेव्हा मी तिथे पोहोचले तर त्या फोटोला मी लावलेला जो मोगऱ्याच्या फुलांचा हार होता तो कुठेतरी मला मोठा झाल्यासारखा वाटला. नंतर हा आपला गैरसमज असावा असं वाटलं. मी दुर्लक्ष केलं. मी ती खीर तिथे ठेवली आणि पुन्हा फॅमिलीसोबत बसले. अर्ध्या तासात ती दुधाची वाटी घेण्यासाठी मी देवघरासमोर गेले तर त्यावेळी तो हार खूप जास्त वाढला होता. अर्ध्या तासाने त्याची लांबी ही वाढत होती आणि त्याची वाढलेली लांबी ही स्पष्ट दिसत होती. मी 5 मिनिटे तिथे हात जोडून उभे होते, कारण तो चमत्कार आणि तो साक्षात्कार मी पहिल्यांदाच पाहत होती. मला कुणीतरी तिथून आवाज दिल्याचा भासही झाला. बाळ बाळ असा एक नाही तर चक्क 4 वेळा मला आवाज आला, पण मला तो भास वाटला. मात्र त्यानंतर मी बाहेर जाऊन पतींनाही हे सांगितलं, मात्र ते माझ्यावर हसले आणि भास असेल असं सांगितले. सगळं आवरल्यानंतर आम्ही झोपायला आलो. पुन्हा एकदा मी त्या फोटोसमोर उभी राहिले आणि त्यावेळेस त्या फोटोतून मला आवाज येऊ लागला. तो आवाज अगदी अस्पष्ट होता, त्यानंतर स्पष्ट जाणवू लागला तर तो आवाज घंटेचा होता. आमच्या बाजूला कुठेही मंदिर नाही किंवा आमच्या आजूबाजूला एवढ्या रात्री कुणी घंटाही वाजवणार नाही. मग घंटेचा आवाज अचानक कसा येऊ लागला या विचाराने खरं तर आम्ही थक्क होतो. आम्ही एक अर्धा तास तिथे उभे होतो आणि हा आवाज वाढत होता. घंटेचा आवाज स्पष्टपणे त्या तुळजाभवानीच्या फोटोतून आम्हाला येत होता. त्या पौर्णिमेला सलग 1 तास हा आवाज मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघेही ऐकत होतो. हा चमत्कार पाहून आम्ही खरं तर थक्क होतो.
सगळ्यांना ऐकण्यासाठी मी हा आवाज मोबाईलमधून पाठवत आहे. मोबाईलमध्ये मी हा आवाज रेकॉर्ड केला आहे. व्हिडिओच्या शेवटी हा आवाज सगळ्यांनी आवर्जून ऐका. ताई पुढे म्हणतात, खरंच तो दिवस आमच्यासाठी खूप छान, सर्वात मोठा दिवस होता. अगदी सोन्याहूनही मौल्यवान होता. तो चमत्कार झाला आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी आम्ही आमच्या गावी राहणाऱ्या फॅमिलीलाही हा अनुभव सांगितला. तेही थक्क झाले. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी मला खूप अशक्त वाटू लागले. सतत चक्कर येऊ लागली. जेव्हा माझ्याच मिस्टरांनी मला चेक केलं तर त्या दिवशी माझ्या आयुष्यातील जी बातमी ऐकण्यासाठी माझे कान तरसले होते किंवा जी बातमी ऐकण्यासाठी मी एवढी वर्ष थांबले होते, ती बातमी मला कळाली. कारण त्या दिवशी मी प्रेग्नंट असल्याची मला न्यूज मिळाली. आमच्या लग्नाला तब्बल 7 वर्ष झाली, पण आम्हाला बाळ नव्हतं. आम्ही डॉक्टर असून खूप प्रयत्न केले, मात्र तरीही ते सुख आम्हाला लाभत नव्हतं. पण तो चमत्कार झाला आणि देवीने माझ्या घरात येऊन साक्षात रूपी माझी ओटी भरली. म्हणजे ही प्रचिती किंवा ही गोड बातमी देण्यासाठी साक्षात रूपी आदल्या दिवशी माता देवी, माता लक्ष्मी, आमची कुलदेवी आमच्या घरात आली. खरंच आमच्या आयुष्यातील तो सर्वात मोठा दिवस आणि सर्वात मोठा अनुभव. भक्त हो, या ताईंनी पाठवलेला आवाज देखील मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये आता ऐकवत आहे. प्रत्येकाने हा आवाज नक्की ऐका. कमेंटमध्ये प्रत्येकाने श्री तुळजाभवानी माता हा एक मंत्र नक्की टाईप करा. तर ताईंनी पाठवलेला आवाज हा प्रत्येकाने लक्षपूर्वक व्यवस्थित ऐका. तर कोण कोणाच्या कानावरती हा आवाज पडला, कोण कोणाला हा आवाज ऐकून समाधान वाटलं, ते आपल्या या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी, छान छान अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यांच्याही आयुष्यामध्ये असे काही दैवी साक्षात्कार घडले असतील किंवा जर तुम्हालाही दैवी तत्वाचे काही अनुभव आले असतील तर ते आपल्या या चॅनलवरती नक्कीच शेअर करा. श्री स्वामी समर्थ.